गणेशोत्सव जवळ येत आहे आणि गणेशोत्सवामध्ये आवर्जून केले जाणारे उकडीचे तांदळाचे मोदक आज आपण पाहणार आहोत। तेही उकड न काढता, कळ्या न पाडता किंवा साचाचा वापर न करता अतिशय साधी सोपी रेसिपी आहे। बराच वेळात उकडीचे जे तांदळाचे मोदक आहेत ते विरघळले जातात किंवा जास्त तामट होतात, ते होऊ नये यासाठी काय करायचं हे व्हिडिओमध्ये सांगणार आहे। स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि हे जे मोदक आहेत ते 24 तास असेच मऊसूत राहतात। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। इथे मी एका कढईमध्ये 1 कप ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे। आता आपल्याला लो टू मीडियम गॅसवर मिनिटभर हा परतून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवा किंवा लो ठेवा। आता 1 मिनिट झाल्यानंतर यामध्ये अर्धा कप गूळ घालायचा आहे। तर एका कपाला अर्धा कप गूळ बरोबर बसतो। आता आपल्याला गूळ चांगला असा वितळून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची किंवा मीडियम ठेवू शकता। गूळ वितळलेला आहे आणि मिश्रण आपलं एकजीव होत आलेलं आहे। तर आता या स्टेजवर मी गॅस बंद करते। यापेक्षा जास्त मिश्रण पुढे न्यायचं नाही, नाहीतर मग सारण आपलं घट्टसर होतं। आता यामध्ये अर्धा चमचा भाजलेली खसखस घालते आणि वेलची जायफळची थोडीशी पूड घालते। चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही इथे मिश्रण पाहू शकता, हलका आपल्या हाताने चेक केलं तर चिकट असं हे मिश्रण लागतं। आता ह्यामध्ये 1 चमचाभर तूप घालायचं आहे। खूपच छान टेस्ट येते आणि आता हे जे मिश्रण आहे किंवा हे सारण आहे ते थंड होण्यासाठी आपण बाजूला ठेवून देऊयात। आता नेक्स्ट स्टेपमध्ये इथे एका कढईमध्ये मी 1 कप पाणी घेते। यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 1 चमचाभर तूप घालायचं आहे। आता आपण पाण्याला चांगली अशी उकळी येऊ द्यायची आहे। त्यानंतर ह्यामध्ये 1 कप तांदळाचं पीठ घालते। तर इथे मी रेशनच्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। पाण्याला उकळी चांगली आल्यानंतर पीठ घालायचं आणि लगेचच गॅस बंद करायचा। तर इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि उलटण्याच्या साहाय्याने आपल्याला हे पीठ चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे। वाटल्यास तुम्ही इथे रेशनच्या तांदळाच्या ऐवजी इंद्रायणी तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता किंवा जे तांदूळ भात बनवल्यानंतर चिकट होतात त्या तांदळाचं पीठसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता। तांदळाचं पीठ हे एकदम बारीक दळून आणायचं, म्हणजे मोदक आपले एकदम व्यवस्थित होतात। पीठ चांगलं मिक्स करून झालं की यामध्ये झाकण ठेवायचं आणि 10 मिनटं हे असंच ठेवून द्यायचं आहे। तर 10 मिनटानंतर हे जे पीठ आहे ते एका मी ताटामध्ये काढून घेतलेलं आहे। आता आपल्याला हे चांगलं असं मळून घ्यायचं आहे। तर पीठ थोडंसं गरम आहे, तर मी हलका पाण्याचा हात लावत हे पीठ चांगलं असं मळून घेते। जसं आपण भाकरीला पीठ मळून घेतो त्या पद्धतीने पीठ हे मळून घ्यायचं आहे। जितकं व्यवस्थित तुम्ही पीठ मळाल तितकंच व्यवस्थित हे मोदक येतात, म्हणजे मोदकाला क्रॅक वगैरे कुठेही जाणार नाहीत। त्यामुळे पीठ हे एकदम व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। तर जास्तीत जास्त 4 ते 5 मिनटं लागतात हे पीठ मळून घ्यायला। तेलाचा किंवा तुपाचा हात लावत आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे आणि मळून झाल्यानंतर एका भांड्यामध्ये किंवा एका डब्यामध्ये हे ठेवून द्यायचं आहे। पीठ लगेचच थंड होऊ द्यायचं नाही, नाहीतर जसं पीठ थंड होतं तसं मोदक हे आपले व्यवस्थित येत नाहीत, त्याला क्रॅक जाण्याची शक्यता असते। आता नेक्स्ट स्टेपमध्ये मी मध्यम आकाराचा इथे गोळा तयार करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला याची पारी अशा पद्धतीने लाटून घ्यायची आहे। तुम्ही हाताने पण करू शकता, पण जे नवशिके असतील त्यांच्यासाठी एका प्लास्टिकच्या कागदावर हलकंसं तेल लावायचं आणि अशा पद्धतीने पारी लाटून घ्यायची आहे। पारी आपल्याला जाडसर अशीच ठेवायची आहे, जास्त पातळ करायची नाही, नाहीतर मधूनच क्रॅक जाण्याची किंवा मधूनच फाटण्याची मोदक शक्यता असते। आता यामध्ये सारण भरायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हे गोळा करून घ्यायचं आहे। पूर्ण पारी सारणाला कवर करून घ्यायचे आहे। थोड्या तुम्ही पाहू शकता इथे कळ्या तयार होतात, पण आपल्याला हे अशा पद्धतीने सगळं गोळा तयार करून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने गोळा तयार करून घ्यायचा आणि त्यानंतर वरती अशा पद्धतीने हलक्या हाताने नाक तयार करून घ्यायचं आहे। हे पहा, आता फोकचा जो चमचा असतो त्याच्या साहाय्याने किंवा तुम्ही साधा चमचासुद्धा वापरू शकता, खालून वर अशा दिशेने याची डिझाईन तयार करत जायची आहे। थोड्या अंतरावर आपल्याला ही डिझाईन तयार करत जायचे, तुम्ही पाहू शकता।
आत्ताच मोदक हे किती सुंदर दिसतात। तर अशा पद्धतीने सगळीकडे ही डिझाईन तयार करून घेतलेली आहे। हे पहा। आता काय करायचं, हे जे मधल्या पाकळ्या आहेत त्या हलक्या हाताने आपल्याला प्रेस करायच्या आहेत। अशा पद्धतीने हलकंसं तेल तुपाचा किंवा पाण्याचा हात लावत लावत आपल्याला हे प्रेस करून घ्यायचे आहेत। याने आणखीनच मोदक असे सुबक दिसतील। हलक्या हाताने प्रेस करायचं। त्यानंतर हे जे चमचा आहे त्याच्या साहाय्याने मधून पुन्हा एकदा आपल्याला हे डिझाईन थोडीशी रेखीव करून घ्यायची आहे, म्हणजे मोदक हे आणखीनच उठावदार दिसतील। तर हे पहा, मस्त आपले कळ्या न पाडता किंवा साचा न वापरता हे आपले मस्त नक्षीदार मोदक तयार आहेत। तर आता दुसरा मोदकसुद्धा मी तयार करून दाखवते। मध्यम आकाराचा गोळा घ्यायचा आहे आणि आता पारी ही लाटून घ्यायची आहे। तुम्ही हाताने सुद्धा करून घेऊ शकता, पण ही पद्धत सोपी पडते। जास्त पातळ करायची नाही, थोडीशी जाडसर अशी पारी तयार करून घ्यायची। त्यानंतर सारण ठेवून द्यायचं आणि याचा आपल्याला आता गोळा तयार करून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवल्या पद्धतीने आपल्याला याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। थोड्या थोड्या याला कळ्या पडतात, पण काही हरकत नाही, अशा पद्धतीने आपण गोळा तयार करून घेणार आहोत। हे पहा। त्यानंतर वरच्या दिशेने त्याला नाक तयार करून घ्यायचं आहे। अगदी हलक्या हलक्या हाताने करून घ्यायचं आहे। तुम्ही ते पाहू शकता, हलक्या हलक्या कळ्या देखील इथे पडलेल्या आहेत। आता चमच्याच्या साहाय्याने त्यावरच आपल्याला नक्षीकाम करायचं आहे, थोड्या थोड्या अंतरावर। हे पहा, अशा पद्धतीने। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल। तर हलक्या हाताने या पाकळ्यांना हलका हलकं प्रेस करत आकार द्यायचा आहे। तुम्हाला जर रेसिपी आवडत असतील तर प्लीज एक लाईक करायलाही विसरू नका। तर हे पहा, अशा पद्धतीने मधल्या पाकळ्यांना हलकं हलकं प्रेस करत आपल्याला आकार द्यायचा आहे आणि हे पटापट तयार होतात, जास्त वेळही लागत नाही। वरून हलकंसं खाली प्रेस करायचं, म्हणजे कळ्या ह्या मोकळ्या होतात आणि फोकचे जे चमचे आहेत त्याच्या साहाय्याने पुन्हा एकदा आपल्याला हा हलक्या हलका हाताने आकार द्यायचा आहे, म्हणजे मोदक आणखीनच उठावदार दिसतील। हे पहा, किती सुंदर मोदक तयार झालेला आहे आणि अशाच पद्धतीने आपण बाकीचे सगळे मोदक तयार करून घेणार आहोत आणि हे पटकन तयार होतात। तर इथे पाहू शकता, दिलेल्या साहित्यामध्ये 11 मोदक तयार झालेले आहेत आणि किती सुबक उठावदार आपले हे मोदक दिसतात, तुम्ही पाहू शकता। एका मोदक पात्राच्या चाळणवर सुती रुमाल मी ओला करून घेतलाय आणि त्यावर हे मोदक मी ठेवून दिलेले आहेत। खाली कढईमध्ये थोडंसं पाणी घालून ठेवलेलं आहे आणि मीडियम हीटवर आपल्याला हे मोदक एक 10 मिनिटं वाफवून घ्यायचे आहेत। जास्त वेळ वाफवायचे नाहीत, नाहीतर मग मोदक विरघळतात किंवा जास्त तामट होतात। तर इथे आपले रेशनच्या तांदळापासून 24 तास मऊसूत राहणारे असे उकडीचे मोदक तयार झालेले आहेत। जमेल तितकं नातेवाईकांना, फ्रेंड्सना जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते प्लीज कमेंट करून नक्की सांगा। तुम्ही पाहू शकता, मस्त सुबक आणि उठावदार असे मोदक दिसत आहेत। आतून पाहाल तर एकदम रसरशीत आणि वरून मऊसूत असे हे मोदक तयार झालेले आहेत। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला